त्या जंगलाबद्दल कोणी बोलत नाही. नकाशामध्ये ते फक्त हिरव्या रंगात दाखवलेलं एक राखीव वनक्षेत्र आहे. पण आसपासच्या गावांमध्ये त्याचं नाव घेतलं की लोकांचे चेहरे बदलतात. कुणी थेट नकार देत नाही, कुणी थेट होकारही देत नाही. जणू त्या जंगलाचं नाव घेणं म्हणजे एखाद्या जुन्या जखमेवर बोट ठेवणं. माझं नाव अजित देशमुख. मी हरवलेल्या लोकांवर लिहिणारा लेखक आहे. सरकारी कागदांमध्ये जिथे जंगलात बेपत्ता असा एकच शब्द लिहिलेला असतो, तिथे मला प्रश्न दिसतात. मागच्या 30 वर्षात त्या जंगलात 32 लोक गेले आणि परत आले नाहीत. ना मृतदेह, ना साक्ष, ना ठोस कारण, फक्त जंगल. जंगलात जाण्याआधी आम्ही शेवटच्या गावात थांबलो होतो. संध्याकाळची वेळ होती. आकाश ढगांनी भरलेलं होतं, पण पाऊस नव्हता. गावात एक विचित्र शांतता होती. लोक आम्हाला पाहत होते, पण बोलत नव्हते. जणू आधीच ठरवलेलं होतं की आम्ही परत येणार नाही. मी एका म्हाताऱ्याला विचारलं, या जंगलात खरंच लोक हरवतात का? तो थोडा वेळ शांत राहिला, मग म्हणाला, हरवत नाहीत, ते तिथेच राहतात. मी हसून पुढचा प्रश्न विचारणार इतक्यात तो म्हणाला, आवाज ऐकू आला तर उत्तर देऊ नकोस. त्या वाक्यात भीती नव्हती, खात्री होती. आम्ही 5 जण होतो. मी, राहुल जो व्हिडिओ डॉक्युमेंटेशन करणार होता, समीर जो नकाशे आणि GPS पाहत होता, नील जो वनपरिचर होता आणि माया जी मानसशास्त्राची अभ्यासक होती. जंगलात पाऊल टाकताच जाणवलं की इथली हवा वेगळी आहे. ओलसर नाही, थंड नाही, गरम नाही, पण रिकामी. पक्षी नव्हते, किडे नव्हते, वाऱ्याचाही आवाज नव्हता, फक्त आमची पावलं. काही वेळ चालल्यानंतर मला जाणवलं की पावलांचा आवाज आमच्याशी जुळत नव्हता. जणू आम्ही चालत होतो आणि कोणीतरी आमच्यासारखंच चालत होतं, पण थोडं उशिरा. नील थांबला आणि म्हणाला, इथे मोठे प्राणी नाहीत, पण झाडांवर जे ओरखडे आहेत ते प्राण्यांचे नाहीत. झाडांच्या बुंध्यावर खोल नखांच्या खुणा होत्या. जणू कोणी ओरडत रडत सुटण्याचा प्रयत्न केला होता. वातावरण भयंकर व विचित्र होतं. रात्र होत आली आणि आम्ही कॅम्प टाकला. शेकोटी पेटवली, पण प्रकाश झाडापर्यंत पोहोचत नव्हता. जणू अंधार आग गिळत होता. तेव्हाच मला माझं नाव ऐकू आलं, अजित. तो आवाज माझ्या आईचा होता. माझं शरीर थंड पडलं. माझी आई 10 वर्षांपूर्वी मरण पावली होती. मी मागे वळलो, कोणीच नव्हतं. मायाने हळूच म्हटलं, हे जंगल प्राणी ओळखत नाही, हे आठवणी ओळखतं. त्या रात्री मला झोप लागली नाही. तंबूच्या बाहेर ओलसर पावलांचा आवाज येत होता. पाऊस नव्हता, पण आवाज होता. मग कोणीतरी कुजबुजल्यासारखं वाटलं, तू इथे आधीही आला आहेस. त्या क्षणी माझ्या डोक्यात लहानपणी ऐकलेली एक गोष्ट चमकून गेली. या जंगलात एकेकाळी आदिवासी वस्ती होती. जंगल तोडण्यासाठी बाहेरचे लोक आले होते. रात्री ओरड ऐकू आली होती. सकाळी सगळं शांत होतं. गावाने काहीच ऐकलं नाही असं मान्य केलं होतं. जेव्हा सगळे गप्प राहतात तेव्हा अपराध मरत नाही. सकाळ झाली तेव्हा राहुल गायब होता. त्याची बॅग होती, कॅमेरा होता, पण तो नव्हता. आम्ही जंगलात शोध घेतला, पण कुठेही ठसे नव्हते. कॅमेरा चालू केला तेव्हा शेवटचा व्हिडिओ दिसला. राहुल धावत होता, घाबरलेला होता. तो म्हणत होता, हे जंगल मला आठवतंय. मी इथे आधी आलोय, पण मला आठवत नव्हतं. अचानक कॅमेरा वळला आणि फ्रेममध्ये राहुलच दिसला, पण त्याचा चेहरा नव्हता. रिकामं तोंड, रिकामे डोळे. मायाने कॅमेरा खाली ठेवला आणि रडायला लागली. दुसऱ्या रात्री समीर गेला. त्याचा GPS आम्हाला सापडला. स्क्रीनवर एकच शब्द सतत दिसत होता, हिअर. जणू जंगल सांगत होतं, तुम्ही सगळे इथेच आहात. नील थरथरत म्हणाला, माझ्या आजोबांनी सांगितलं होतं, या जंगलात लोक मारले गेले नाहीत, लोक विसरले गेले. जे विसरले जातात ते परत येतात, पण माणूस म्हणून नाही.
आम्ही रस्ता शोधायचा प्रयत्न केला, पण तेच झाड, तोच वळण, तीच वाट पुन्हा पुन्हा समोर येत होती. झाडं हालत नव्हती, पण अंतर कमी होत होतं. जंगल जवळ येत होतं. ते आम्हाला खात नव्हतं, ते आम्हाला साठवत होतं. शेवटच्या रात्री मी आणि माया उरलेलो. जंगलात एक मोकळी जागा होती. तिथे सावल्या उभ्या होत्या. त्यांना शरीर नव्हतं, पण आवाज होते. आम्हाला विसरलं गेलं. आमचं नाव घेतलं नाही. आम्ही ओरडलो, पण सगळे गप्प राहिले. मायाने किंचाळी मारली आणि तिचा आवाज अचानक थांबला. तिच्या जागी एक सावली उभी राहिली. मला कळून चुकलं होतं. हे जंगल शापित नाही, राक्षसी नाही. हे आठवणीचं थडगं आहे, जिथे विसरले गेलेले लोक साठवले गेले आहेत. जो इथे येतो तो जंगलात हरवत नाही, तो स्वतःमधून हरवतो. मी शुद्धीवर आलो तेव्हा रस्त्यावर होतो. सरकारी रिपोर्ट झाला. अपघात, भ्रम, तणाव. कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. पण आजही रात्री आरशात पाहिलं की माझं प्रतिबिंब थोडं उशिरा हलतं. मातीचा वास येतो आणि कोणीतरी कुजबुजतं, तू विसरलास, पण आम्ही नाही. आणि म्हणूनच त्या जंगलात कोणी जात नाही, कारण ते जंगल माणसाला मारत नाही, ते त्याला सोडतही नाही. आणि म्हणूनच त्या जंगलात कोणी जात नाही, कारण ते जंगल माणसाला मारत नाही, ते त्याला सोडतही नाही. पण ही गोष्ट इथे संपली नाही, कारण मी परत आलो होतो, पण पूर्णपणे नाही. जंगलातून बाहेर पडल्यावर मी हॉस्पिटलमध्ये होतो. डॉक्टर म्हणाले डिहायड्रेशन, मानसिक धक्का, भ्रम. पोलिसांनी प्रश्न विचारले. माझ्या उत्तरांमध्ये सुसंगती नव्हती असं त्यांनी लिहिलं. राहुल, समीर, नील, माया सगळे मिसिंग, प्रिअझ्युम डेड, केस बंद. पण माझ्या मनात केस बंद झाली नव्हती, कारण रात्री झोपेत मला मातीचा वास यायचा. माझ्या नखांखाली काळी ओलसर माती सापडायची. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे मला जंगल स्वप्नात दिसत नव्हतं. मला जंगल आठवतच नव्हतं. जणू आठवण कोणीतरी माझ्या डोक्यातून काढून घेतली होती. एक रात्र मी आरशात पाहत होतो. माझं प्रतिबिंब हसत नव्हतं. मी हात उचलला. प्रतिबिंबाने उशिरा उचलला. मग ते थांबलं. खूप भयंकर, विचित्र सर्व होतं. मी नाही. प्रतिबिंबाने माझ्याकडे पाहून हळूच ओठ हलवले. आवाज नव्हता, पण शब्द माझ्या डोक्यात घुमले. तू अजून इथेच आहेस. त्या रात्री मला झाडांच्या फांद्या घासल्यासारखा आवाज आला. बाहेर जंगल नव्हतं, तरीही वारा मातीचा वास घेऊन आला. जमिनीवर ओले पावलांचे ठसे होते. बेडजवळ थांबले आणि मग माझ्या श्वासासारखा श्वास ऐकू आला. त्या क्षणी मला आठवलं, जंगलातून बाहेर पडताना मी खरंच बाहेर आलो होतो का, की जंगलाने मला परत पाठवलं होतं साक्षीदार म्हणून. माझ्या फोनवर एक रेकॉर्डिंग आपोआप वाजलं. माझाच आवाज होता, पण मी तो कधी रेकॉर्ड केला नव्हता. जर कोणी हे ऐकत असेल तर समजा मी हरवलेलो नाही, मी विभागलेलो आहे. माझा काही भाग अजून तिथेच आहे. रेकॉर्डिंगच्या शेवटी कुजबूज होती. माया, राहुल, समीर, नील सगळ्यांचे आवाज एकत्र. आमचं नाव घे. मी घाबरून त्यांच्या नावांचा उच्चार केला आणि चूक केली. घराची भिंत जणू श्वास घेऊ लागली. सावल्या घट्ट झाल्या. भिंतीवर झाडांची साल दिसू लागली. जमिनीवर मुळे सरपटू लागली. जंगल मला शोधायला आलेलं नव्हतं. जंगल मला परत न्यायला आलेलं होतं. मला कळलं, जंगलाला जागेची गरज नसते. जंगल माणसाच्या आत वाढतं. माझ्या डोक्यात आठवणी परत येऊ लागल्या. जंगलात एक जागा होती, जिथे खूप हाडं होती. ती प्राण्यांची नव्हती. त्या हाडांवर नाव कोरलेली होती, ज्यांची नावं कधी कोणी घेतली नव्हती. जे मारले गेले, पण न्याय न मिळाल्यामुळे विसरले गेले. जंगल म्हणजे त्यांची सामूहिक आठवण, त्यांचा श्वास, त्यांचा राग. आणि जो कोणी आत जातो त्याच्या आठवणी खाऊन जंगल जिवंत राहतं. मला आठवलं, मी लहान असताना माझ्या आजोबांनी एक गोष्ट सांगितली होती. जंगल तोडण्यासाठी गेलेल्या लोकांमध्ये
माझे आजोबा होते. त्यांनी काहीतरी पाहिलं होतं आणि ते पाहिलं होतं म्हणूनच त्यांनी आयुष्यभर कधी जंगलाबद्दल बोललं नाही. गप्प राहणं हा गुन्हा असतो आणि त्या गुन्ह्याची किंमत पुढच्या पिढ्या भरतात. माझ्या शरीरावर ओरखडे उमटू लागले, बाहेरून नाही, आतून. जणू कुणीतरी माझ्या छातीत नखं रोवली होती. आवाज आला, तू आमचा आहेस, तू आमचं ऐकलंस, तू बाहेरचा नाहीस. मला कळून चुकलं, मी सुटू शकत नाही, पण कदाचित मी संपवू शकतो. मी कागदावर लिहायला सुरुवात केली. नावं, सगळी नावं, जंगलात हरवलेल्यांची, गावात विसरलेल्यांची, ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांची कुठेही नोंद नव्हती. लिहिताना माझा हात थांबत नव्हता. जणू कुणीतरी माझ्या हातून लिहित होतं. प्रत्येक नावासोबत माझा श्वास कमी होत होता, पण घरातील सावल्या मागे सरकत होत्या. मुळे सुकत होती. जंगल किंचाळत होतं, कारण त्याचं अन्न परत जगात येत होतं. आठवणी. शेवटचं नाव लिहिल्यावर माझं शरीर थंड झालं. आरशात पाहिलं. प्रतिबिंब हळूच विरघळत होतं. ते म्हणालं, आम्ही मुक्त झालो, तू नाहीस. माझं शरीर जमिनीवर पडलं, पण मी मेलो नाही. मी हालू शकत नव्हतो, आवाज काढू शकत नव्हतो. माझ्या डोळ्यांतून झाडं उगवली, माझ्या श्वासात माती मिसळली. आज हे लिखाण सापडलं आहे. लेखक जिवंत आहे असं सरकारी कागद म्हणतात, पण तो बोलत नाही, हलत नाही. त्याच्या खोलीत झाडं वाढतात. रात्री त्याच्या श्वासात जंगलाचा आवाज येतो आणि कधीकधी आरशात त्याचं प्रतिबिंब उशिरा हलत नाही, कारण जंगल आता बाहेर नाही, जंगल आता इथे आहे, जंगल आता इथे आहे. पण ही शेवटची ओळ खोटी होती. खरं भय त्यानंतर सुरू झालं, कारण मी जे लिहिलं होतं ते सगळं मी लिहिलेलं नव्हतंच. ती वही सापडली, ज्या खोलीत मी वर्षभर न हालता पडून होतो. डॉक्टर म्हणाले, कॅटाटोनिक स्टेट, शरीर जिवंत, मन बंद. पण त्या वहीत अक्षर माझं होतं, विचार माझे नव्हते. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे वहीच्या शेवटच्या पानावर एक वाक्य होतं, जे मी कधीच वाचलं नव्हतं. जो हे वाचतो आहे तोच पुढचा आहे. त्या रात्री हॉस्पिटलमधला वॉर्ड बदलला. खिडकीबाहेर शहर नव्हतं, झाडं होती. तीच झाडं, तीच मुळे. जंगल बाहेर नव्हतं हे आता स्पष्ट झालं. जंगलाने जागा बदलली नव्हती, जंगलाने रूप बदललं होतं. माणसांची स्मृती, कागद, कथा यात ते शिरलं होतं. माझ्या मेंदूत एक आठवण परत आली. जंगलात एक जागा होती जिथे सावल्यांनी मला घेरलं होतं. त्या सावल्या माणसांच्या नव्हत्या, त्या कथांच्या होत्या. अपूर्ण कथा, दडपलेल्या गोष्टी, न सांगितलेले गुन्हे. जंगल म्हणजे शिक्षा नव्हती, जंगल म्हणजे संग्रहालय होतं, जिथे सत्य लपवून ठेवलं जातं. आणि मला तिथे नेमकं का सोडण्यात आलं होतं हे मला उशिरा समजलं. मी लेखक होतो. लेखक मारला जात नाही, लेखक वापरला जातो. कारण जो लिहितो तो आठवण जिवंत ठेवतो, आणि जंगलाला जिवंत राहण्यासाठी आठवणी लागतात. त्या रात्री माझ्या खोलीत एक नर्स आली. तिचा चेहरा मी ओळखत होतो. माया, पण वय वेगळं, डोळे पोकळ. तिने माझ्या कानात कुजबुजलं, आम्ही सगळे आता ठीक आहोत, तू लिहित राहिलास म्हणून. मी ओरडायचा प्रयत्न केला, पण माझ्या तोंडातून शब्द नव्हते. पाने बाहेर पडत होती, ओलसर, मातीने माखलेली पाने. त्यावर नावं नव्हती, नवीन वाक्य होती, नवीन कथा सुरू होत होती. मला कळून चुकलं. जंगलाने मला मुक्त केलं नव्हतं, जंगलाने मला बी बनवलं होतं. पुढच्या काही महिन्यात त्या जंगलाबद्दल एक व्हायरल कथा पसरली. यूट्यूब, पॉडकास्ट, व्हॉट्सॲप, सगळीकडे लोक म्हणत होते, खूप भयंकर कथा आहे. लोक ऐकत होते, शेअर करत होते, आणि जे ऐकत होते त्यांना रात्री स्वप्नात झाडं दिसत होती, आवाज येत होते, ओळखीची नावं. जंगल पुन्हा वाढत होतं, पण आता नकाशावर नाही, मनात. एक दिवस पत्रकार मला भेटायला आला. कॅमेरा, प्रश्न, सहानुभूती. तो बोलत होता, पण मला त्याच्या मागे जंगल दिसत होतं. मुळे त्याच्या पायांभोवती गुंडाळलेली.
मी पहिल्यांदा हललो, पहिल्यांदा बोललो. मी त्याला फक्त एक वाक्य म्हणालो, तू ही कथा कुठे ऐकलीस? तो म्हणाला, ऑनलाईन. माझ्या चेहऱ्यावर हसू आलं, कारण जंगलाला जागा लागत नाही, जंगलाला फक्त ऐकणारा लागतो. त्या रात्री तो पत्रकार घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी बातमी आली, एक लेखक जो वर्षभर बोलत नव्हता अचानक गायब. पोलिसांनी फाईल बंद केली. पुन्हा आज ही कथा तू वाचतो आहेस. तुला वाटत असेल ही फक्त कथा आहे, पण जरा थांब. आता श्वास घे. मातीचा वास आला का? कारण जंगल मारत नाही, जंगल सोडत नाही, जंगल पुढे पाठवतं. आणि आता तू ऐकलंस, कारण जंगल ऐकणं थांबत नाही तोपर्यंत ते थांबत नाही. ही कथा प्रसिद्ध झाल्यानंतर काही विचित्र गोष्टी घडू लागल्या. लोकांनी कमेंट्समध्ये लिहिलं, रात्री झाडांच्या फांद्या खिडकीवर आपटतात, नाव घेणारा आवाज येतो, स्वप्नात तो जंगलाचा रस्ता दिसतो. मानसशास्त्रज्ञांनी याला कलेक्टिव्ह हॅल्युसिनेशन म्हटलं. पण एक गोष्ट कुणीही एक्सप्लेन करू शकला नाही. त्या लोकांना जंगलात कधीच गेलेलं नव्हतं, कारण जाण्याची गरजच उरली नव्हती. जंगल त्यांच्या आत आलं होतं. माझ्या हरवण्याच्या आठवड्यानंतर माझा मृतदेह सापडला नाही, पण माझ्या घराच्या मागे एक नवीन झाड उगवलं होतं. कुणी लावलेलं नव्हतं. त्याच्या खोडावर अक्षर कोरलेली होती, नावं नव्हती, वाक्ये होती. मी ऐकलं, मी गप्प राहिलो, मी विसरलो. लोकांनी झाड तोडायचा प्रयत्न केला, कुऱ्हाड पाहिल्या, फटक्यात अडकली. दुसऱ्या फटक्यात रक्त आलं, झाडाचं नव्हे, माणसाचं. तेव्हा सगळ्यांना कळलं, हे जंगल वेगळं आहे. हे मरणानंतरच नाही, हे गप्प राहिलेल्यांसाठी आहे, जे अन्याय पाहूनही डोळे बंद करतात, जे कथा ऐकूनही पुढे जातात. जंगल त्यांना शिक्षा देत नाही, जंगल त्यांना आठवत राहतं. आणि जे आठवले जातात ते कधीच मरत नाहीत. आजही त्या झाडाजवळ रात्री उभं राहिलं तर कुजबूज ऐकू येते. ती भीतीची नाही, ती मागणीची आहे. सांग, लिही, आम्हाला विसरू नकोस, कारण जो विसरतो तो पुढचा असतो. ही कथा इथे संपते असं तुला वाटत असेल तर तू अजून काहीच समजलेला नाहीस, कारण प्रत्येक कथा वाचणाऱ्याच्या शेवटी संपत नाही. काही कथा वाचणाऱ्यांपासून सुरू होतात. आता तुझ्या मागे जर तू शांत बसलास तर ठीक आहे, पण जर तुला क्षणभर वाटलं की कोणीतरी तुझं नाव हळूच घेतलं तर उत्तर देऊ नकोस, कारण जंगल अजून भुकेलं आहे आणि आता ते तुझी आठवण ठेवत आहे. अजित मेला आधीच होता, पण त्यालाच ते माहीत नव्हतं. जंगलातून बाहेर पडताना जे शरीर रस्त्यावर सापडलं ते त्याचं नव्हतं. ते फक्त त्याच्यासारखं दिसणारं एक कवच होतं, जंगलाने तयार केलेलं. कारण जंगल एखाद्याला पूर्णपणे घेत नाही, ते त्याला विभाजित करतं. अजितचा एक भाग जंगलातच मेला होता. ज्या क्षणी त्याने पहिल्यांदा विसरलेल्यांची नावं ऐकली, ज्या क्षणी त्याने गप्प राहण्याचा गुन्हा स्वीकारला. हॉस्पिटलमध्ये जो होता तो माणूस नव्हता, तो साक्षीदार होता. जंगलाने मुद्दाम त्याला जिवंत ठेवलं, कारण मृत माणूस कथा सांगू शकत नाही, पण अर्धमेला माणूस सांगतो. डॉक्टर, नर्स, वॉर्ड हे सगळं खरं होतं, पण सामान्य जगात नव्हतं. ते सगळं होतं त्या मधल्या जागेत, जिथे विसरलेले लोक जातात आणि जिथून परत आलेला पूर्ण परत येत नाही. माया नर्स म्हणून दिसली, कारण ती मेली नव्हती, ती कथेचा भाग बनली होती. अजित कॅटाटॉनिक होता, कारण त्याचं शरीर इथे होतं, पण त्याची आठवण अजूनही जंगलात अडकलेली होती. आणि जेव्हा कथा व्हायरल झाली, जेव्हा लोक ऐकू लागले, तेव्हा जंगलाला नवीन जागा मिळाली. तेव्हा अजितचं काम संपलं, म्हणून तो गायब झाला. म्हणून मृतदेह सापडला नाही, कारण शेवटी सत्य हेच आहे. अजित माणूस म्हणून मेला होता, त्या पहिल्याच रात्री जंगलात. हॉस्पिटलमध्ये जे होतं ते फक्त एक दरवाजा होतं, आणि आता दरवाजा बंद आहे. जंगल बाहेर नाही, जंगल कथेच्या आत आहे. आणि कथा आता तुझ्यापर्यंत पोहोचली आहे.